अरे भावड्या, अरे अजून 2 दिवस थांब की. अरे तू गावाला असलास ना की जाम भारी वाटतं रे. अरे भारी तर मला पण वाटतं रे, पण एकदा का आपल्या घरातली जबाबदारी आपल्या खांद्यावरती पडली ना तर आपोआप आपले पाय ना शहराच्या दिशेने वाहतात. अरे असं वाटतं ना की आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या गावातच गेलं असतं तर किती भारी वाटलं असतं ना. होय रे. अरे गावाला ना फुकट मिळणाऱ्या वस्तूची ना आपल्याला किंमतच नसते, पण तीच वस्तू मुंबईसारख्या ठिकाणी ना आपल्याला पैशाशिवाय विकतच नाही घेता येत रे. हा, हे मात्र खरं बोललास. अरे ते सोड, अरे मुंबईला साधं माझ्या बाजूला कोण राहतं ना ते सुद्धा बघायला मला टाइम नाही. अरे एवढ्या कामाच्या गडबडीत ना संपूर्ण गुंतून जायला होतं रे. सकाळी लवकर उठायचं, घाई गडबडीत डबा बनवायचा आणि धावत पळत लोकांचे धक्के खात त्या ट्रेनने 2 तासाचा उभ्याने प्रवास करायचा. अरे त्या ट्रेनच्या डब्यात ना साधा श्वास घ्यायला पण जागा मिळत नाही. अरे त्यात परत आपल्याला उशीर झाला ना तर बॉसचं बोलणं खायचं. अरे सगळ्या बाजून मरणच दिसतं रे. अरे एकदा एकदा असं वाटतं ना की सगळं सोडावं आणि गावाला धाव मारावी आणि चटणी मीठ भाकर का होईना ते खाऊन दिवस काढावे. अरे तुझं आपलं बरं आहे रे, गावाला कमी कमवतोस आहेस पण सुखी जीवन जगतोस आहेस. अरे मुंबईला लाखो रुपये जरी कमवलेस ना तरी खरं सुख आहे ना हे गावाकडेच आहे रे. अरे आपण गावाकडे काय धंदा नाही करू शकत का रे? करू शकतो ना. अरे पण गावाला धंदा करायला गावाला माणसं राहिलीतच कुठे रे. अरे ये, अरे बोलत काय बसलाय, जरा गाडी येईल चल. अरे हा, अरे यार बोलतच बसलो मध्ये. चल मित्रांनो, अजूनही वेळ नाही गेली. गावाला येऊन धंदा करून उरलेलं आयुष्य सुखी जीवन जगूया.